जेवढे पोरगे लग्न होताना म्हणजे मुलींची अपेक्षा सध्या वाढलेली होत, म्हणून मी सुद्धा 2 वर्ष मुंबई का होतोय. आई शपथ रात्री तो रडायचो पूर्णनुसार. लगीन केल्या गेल्या दुसऱ्या दिवशी बायको सांगितलं, व्यंकटेश लादी फूस. अगो म्हटला तू कल इलस, डोका माझा तापला. तू म्हटला कल इलस माझ्या घरात, आवशी बापसान माका अजून कचरो मारूक सांगितला नाही आणि तू माका सांगतस लादी पुसो. लादी पुसणार नाही म्हणजे नाही, पहिली आधी भांडी घासणार. म्हटला बाबा जेव्हापासून माझं लग्न झाला तेव्हापासून आयुष्यात चैन नाही, आनंद नाही, मजा नाही. बाबाने माका जवळ घेतला आणि म्हणतो, अरे माझी बायको धड असतात तर मी हे किती बसले असतो. जीवा तळमळे तुझ्यासाठी कोठे निसर्गरम्य अशा या डोंबिवली नगरीमध्ये आज कुंभार खान पाडा या पवित्र स्थानामध्ये सरोवर नगर विकास मंडळ यांच्या वतीने श्री सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि त्या निमित्ताने आम्हा तीनही बुवांना डबलबारी घालण्याची सुसंधी येथील सर्व सन्माननीय विकास दादा गजानन म्हात्रे कार्यसम्राट नगरसेवक यांनी ही संधी दिली. मी मनपूर्वक विकास म्हात्रे साहेबांचे मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे नगरसेविका सन्माननीय कविताताई म्हात्रे यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश विष्णू मोरे साहेब तुमचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे विकास दादा म्हात्रे यांचे चिरंजीव सन्माननीय 22
विकास म्हात्रे तुमचे देखील मनपूर्वक आभार मानतो. उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस स्टाफचे सन्माननीय प्रदीप म्हात्रे साऊंड तुमचे देखील मनपूर्वक आभार मानतो. प्रथमतः मी आमची ओळख करून देतो. मी स्वतः बुवा व्यंकटेश नल, मुक्काम मुंडील, पोस्ट फणसगाव, तालुका देवगड आणि जिल्हा सिंधुदुर्ग. तसेच माझ्या जोडीला असणारे कोकणातील नामवंत भजने बुवा सन्माननीय बुवा कुंडू सावंत, मुक्काम पोस्ट वर्धे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे तिसरे बुवा सन्माननीय भजन सम्राट बुवा विनोदजी चव्हाण, मुक्काम पोस्ट घोडके भरणे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. दोन्ही बुवांचे पक्षवादक, तबलावादक, कोरस मंडळी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी संपर्क साधला ते या मंडळातील सर्व हितचिंतक, सर्व माझे मित्र, सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. आम्हा तीनही बुवांच्या वतीने येथे जमलेल्या तमाम भजन श्रोत्यांचे, भजन रसिकांचे मी शतशः आभार मानतोय. या ठिकाणी डोंबिवली शहर म्हटल्याच्या नंतर ही भजनाची पंढरी ओळखली जाते आणि या पंढरीमध्ये असंख्य या ठिकाणी नामवंत भजनी बुवा आलेले आहेत, पकवाजवादक आलेले आहेत, त्याप्रमाणे दशावतार कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. इथे जमलेल्या तमाम भजन श्रोत्यांचे, भजन रसिकांचे मी शतशः आभार मानतोय. तसेच येथील श्री गावदेवीचे आशीर्वाद घेतोय. माझी ग्रामदेवता आई नीनादेवीचे आशीर्वाद घेतो. संपूर्ण जगताचे दैवत
चांद मातला चांद मातला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः हरि म्हणा श्री पंढरीनाथ श्री संत ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम श्री गुरु दत्तात्रय श्री रामेश्वर श्री कुणकेश्वर श्री गंगेश्वर श्री गांगेश्वर श्री रवळनाथ श्री स्वामी समर्थ श्री साईनाथ नाथाच्या आदिनाथा देवा तुझो ऐश्वर्या जागेवाल्या देवा तुझो श्री मीनादेवी श्री भावदेवी श्री पावनादेवी श्री विठलादेवी श्री महालक्ष्मी श्री नवलादेवी श्री भराडीदेवी श्री दुर्गादेवी श्री सातेरीदेवी श्री चौंडेश्वरी श्री भगवतीदेवी श्री कोणकनदेवी श्री कत्रादेवी श्री काळंबादेवी श्री तुळजा भवानी श्री अंबा भवानी श्री मुंबादेवी श्री एकविरादेवी श्री दरीमारी श्री आदेशदेवी श्री वडसाईदेवी श्री सोमदाईदेवी सदा संतांना संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण हरिहर कैलासवासी महान चंद्रकांत कदम सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीमान गुरुवर्य प्रकाश वारकर. धन्यवाद. या ठिकाणी प्रथमतः भजनाची सुरुवात भजन या रूपाने करतोय. अतिशय सुंदर जोडी या ठिकाणी आपण निवडला.
हर्षदा दळवी, सन्माननीय हर्षदा दळवी यांच्याकडून आमचे ढोलकीपटू सागर कदम यांच्यासाठी हे 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे आप्पा सावंत, सन्माननीय आमचे मित्र आप्पा सावंत यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय या कलियुगामध्ये परमेश्वराच्या जवळ जाण्याचं साधन म्हणजे हे हरिभजन आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी जोडी ठेवलात. जसा 50% आरक्षण तशी महिलांची उपस्थिती अगदी 50% आहे. एकदा जोरदार महिला मंडळासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. प्रथमतः नोटेशन घेतोय कारण विनोद चव्हाण बुवा, आमचे गुंडू सावंत बुवा म्हटल्याच्या नंतर तुमका माहित आहे टॉप 5 मधले बुवा आणि आमच्या सारख्यांका बुवा तुम्ही जोडी घेता हे आमचं भाग्य आहे बुवा. काय बाकी बरा ना 7चं टायमिंग होतो, जवळजवळ 9 वाजले. घोंगडी बिंगडी घेऊन येलास ना तुम्ही. अतिशय सुंदर जोडी आहे. एकदा दोन्ही बुवांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. प्रथमतः या ठिकाणी नोटेशन घेतोय. भ म्हणजे भक्तिरसातून आणि ज म्हणजे जनमानसासमोर आणि न म्हणजे नतमस्तक होणं म्हणजे हे भजन आहे. आणि या डोंबिवली नगरीमध्ये भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी सरोवर नगर विकास मंडळ तुम्ही केलात. खरोखर जोरदार एकदा या मंडळासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. नोटेशन घेतोय.
धन्यवाद बुवा. या ठिकाणी नोटेशन आणि रुपावली एकत्र घ्यायला सांगितली. खरोखर कारण वेळेला महत्व आहे. मुंबई शहर म्हटल्याच्या नंतर एका मिनिटात एका सेकंदात सुद्धा महत्व. या ठिकाणी बारके बारके पोरगे जरा आज बरेच दिवसांनी एकत्र येईल असं वाटतं. तुम्ही लहान मुला बुवा नाद नाही करायचो. आमच्या पप्पांनी गणपती, आमच्या पप्पांनी मम्मीला. कलियुगा सध्या काय गाणी येतील मी काय सांगू शकत नाही. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती. टुकुमुकू बघतोय, टुकुमुकू बघतोय आमच्या पप्पाने गणपती. व्हॅलेंटाईन डे झालो 14 तारखे. काय काय जणांचो डे साजरा झालो, काय काय जणांचे डे लागले. व्हॅलेंटाईन वाईट नाही, डे म्हणजे दिवस बुवा. 14 फेब्रुवारी पण ज्यांका ज्यांका गर्लफ्रेंड भेटली त्यांका व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा, आणि ज्यांचा कोणाचा जमला नाही ते का हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देत आहे. काय काळजी करायची नाही. कारण बुवा या ठिकाणी बरेचसे तरुण मंडळ मुंबईत दिले म्हणजे एकच प्रॉब्लेम, माझा लग्न हो बाबा. मी सुद्धा बुवा मुंबई का जिल्हा म्हणून 3 वर्षापूर्वी माझा पण कारण वाईट परिस्थिती हो गावात ना. गावात जेवढे पोरगे लग्न होताना म्हणजे मुलींची अपेक्षा सध्या वाढलेली होत. म्हणून मी सुद्धा 2 वर्ष मुंबई का होतोय. आई शपथ रात्री तो रडायचो पूर्णसार. पण काय करणार, लग्न करू हवा तर थांबू हवा. आणि लग्न झाला माझा. आमचे गुंडू बुवा विनोद चव्हाण बुवा सारखे माका बारीत बोलायचे, लग्न कधी करतात. आणि एकदाच लगीन केलं बुवा. लगीन केल्या गेल्या दुसऱ्या दिवशी बायको सांगितलं, व्यंकटेश लादी फूस. अगो म्हटला तू कल इलस, डोका माझा तापला. तू म्हटला कल इलस माझ्या घरात, आवशी बापसान माका अजून कचरो मारूक सांगितला नाही, आणि तू माका सांगतस लादी पुसो. लादी पुसणार नाही म्हणजे नाही, पहिली आधी भांडी घासणार मग लादी पुसणार. लव्ह मॅरेज हो काही पर्याय नाही. कारण बुवा मनोरंजन सुद्धा व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे मी सांगतोय. नाहीतर बायकोचा आणि माझा बुवा असा काय भांडण वगैरे काय नाही, एक मनोरंजन हो कवा. नाहीतर तुम्ही सांगशाल ह्याची परिस्थिती बिकट हा, हो भांडी घासता लादी पुसता. खरोखर पहिला मंडळ हा, कारण सगळ्या तुमच्या हातात हो. कारण तुमच्याशी ज्यांचा वाकडा तो खाय चुलीची लाकडा. मी सुद्धा कधी नाही बायको का कधी दुखवायचा नाही. आणि फक्त एक तेवढं चुटको सांगतोय बुवा, काय झाला मागच्या महिन्यात एवढी जोरात भानगड झाली. तुमका माहित आहे प्रेमाची भानगडी नवरा बायकोचं म्हणजे एवढी जोरात भानगडी झाली. मी म्हटलं आता घरात जायचाच नाही. तो आणि घेऊन सुटलोय. तो गेलोय एक डोंगर होतो सालिवा डोंगर कासारड्यात. त्या डोंगरावर गेलोय 2.5 तास लागले माका वर जाऊ. त्या डोंगरावर गेलोय आणि थई एक बाबा तपश्चर्या करीत होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बाबांका बघितलंय आणि डायरेक्ट लोटांगण घातलंय. बाबा, बाबांनी डोळे उघडला नाही. बघतात तर समोर साक्षात व्यंकटेश नरबुवा. बाबांनी जवळ घेतला नाही. वत्सा काय तुला झालंय काय. म्हटलं बाबा जेव्हापासून माझं लग्न झाला तेव्हापासून आयुष्यात चैन नाही, आनंद नाही, मजा नाही. बाबांनी मला जवळ घेतला आणि म्हणतो, अरे माझी बायको धड असतात तर मी हे कित्याक बसले असत. म्हणजे सध्या असं बुवा जमानो मनोरंजनासाठी बोललाय. कारण तुम्ही जेवढे बोलणार तेवढ्या गजरात कारण दोन्ही बुवा सुद्धा सुंदर आहेत. दोन्ही बुवांचं नाद नाही करायचो. काय बुवा कळावे लोक असावा. व्यंकटेशनं अर्धा तास दिलेला आहे. फक्त सुरुवातीला जरा डायरेक्ट आता घेते आणि नंतर गजरामध्ये आपण फुल टू धमाल. काय काळजी करायची नाही. कारण
जमानोच नवीन लिहिलेलो आहे. तुझे प्यार करते करते मेरी उम्र बीत जाए. धन्यवाद. या मंडळाचे पुन्हा एकदा लाख लाख आभार मानतोय आणि म्हणूनच म्हणतोय, शाही नव्हे तो गोरूचा टाक आहे, शाही नव्हे तो गोरूचा टाक आहे. कार्य हे तुमचे निस्वार्थी आणि छान आहे. सर्व विरोधकांना तुमचा धाक आहे. आणि म्हणूनच म्हणतोय, सरोवर नगर विकास मंडळ या डोंबिवलीचं नाक आहे, या डोंबिवलीचं नाक आहे, या डोंबिवलीचं नाक आहे. वेळेला महत्व आहे. या ठिकाणी ध्यानाचा अभंग घेतोय. जीवा तळमळे तुझ्यासाठी, कोठे मला भेटशी, केव्हा मला भेटशी, अनंत युगाच्या